मंडळी, सध्या भारतीय बाजारात 7 सीटर कारची मागणी जोरात वाढलीये. त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या भारतीय कुटुंबांची वाढती साईज. आजही अनेक घरांमध्ये जॉईंट फॅमिली असते, त्यामुळे 5 सीटर कारची जागा कमी पडते आणि 7 सीटरचा विचार करावा लागतो. पण अनेकांना वाटतं की 7 सीटर कार म्हणजे किमान 18 ते 20 लाखांचा बजेट लागणारच. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी 6 लाखांपासून ते 25 लाखांच्या आत मिळणाऱ्या सर्वोत्तम 7 सीटर कारची माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली पहिली आणि सर्वात बजेट फ्रेंडली 7 सीटर गाडी म्हणजे मारुती सुझुकी इको. कमी बजेटमध्ये 7 सीटर हवी असेल तर इको हा जवळपास एकमेव पर्याय आहे. तिची ऑन रोड किंमत साधारण 5,80,000 ते 6,20,000च्या दरम्यान आहे. या गाडीमध्ये पेट्रोल आणि CNG हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत आणि या गाडीमध्ये 6 ते 7 प्रवासी अगदी आरामात बसू शकतात. पेट्रोलमध्ये कंपनी साधारण 18 ते 19 किलोमीटर तर CNG मध्ये 25 ते 26 किलोमीटर पर केजी इतक्या मायलेजचा दावा करते. मारुती सुझुकीची ही गाडी एवढी स्टायलिश जरी नसली तरी घरगुती वापर, व्यावसायिक वापर किंवा स्कूल व्हॅन सारख्या कामांसाठी ही गाडी आजही खूप लोकप्रिय आहे. दुसऱ्या क्रमांकावर येते रेनो ट्रायबर. बजेटमध्ये स्टायलिश आणि प्रॅक्टिकल 7 सीटर म्हणून आपण हिच्याकडे बघू शकतो. या गाडीची ऑन रोड किंमत साधारण 6,50,000 ते 9,50,000 पर्यंत आहे. पेट्रोल आणि CNG दोन्ही इंजिन पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत. मायलेज जर बघितले तर पेट्रोलमध्ये 18 किलोमीटर पर लिटर तर CNG मध्ये साधारण 25 किलोमीटर पर केजी एवढं मायलेज कंपनीनं दिलेले आहे. ट्रायबरमध्ये पहिल्या 2 रो आरामदायी असतात, मात्र तिसरीही मुलांसाठी अधिक योग्य आहे. 5 मोठे लोक आणि 2 ते 3 लहान मुलं असा परिवार असेल तर ही गाडी खूपच चांगली ठरते. तिसऱ्या क्रमांकावर आहे मारुती सुझुकी एर्टिगा. योग्य किंमत, चांगला आराम, मोठी जागा आणि कमी मेंटेनन्स असे परिपूर्ण कॉम्बिनेशन या गाडीत मिळते. या गाडीची ऑन रोड किंमत साधारण 10 ते 13 लाखांपर्यंत आहे आणि यामध्ये पेट्रोल आणि CNG दोन्ही पर्याय उपलब्ध असून कंपनी पेट्रोलमध्ये 20 किलोमीटर पर लिटर आणि CNG मध्ये 25 ते 26 किलोमीटर पर केजी पर्यंत मायलेज दावा करते. फॅमिली वापरासाठी आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून एर्टिगा हा अजूनही सर्वात प्रॅक्टिकल 7 सीटर पर्याय या सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. चौथ्या क्रमांकावर आहे टोयोटा रोमियॉन, जी मूलतः एर्टिगाचीच टोयोटा आवृत्ती आहे. प्लॅटफॉर्म, इंजिन आणि फीचर्स मोठ्या प्रमाणात एर्टिगा इतकेच समान आहेत. फरक फक्त ब्रँड आणि काही डिझाईन डिटेल्समध्ये आहे. रोमियॉनची ऑन रोड किंमत साधारण 12 ते 14 लाखांच्या दरम्यान असते. मायलेज एर्टिगा सारखंच या गाडीमध्ये देखील आहे. पेट्रोलमध्ये साधारण 20 किलोमीटर पर लिटर आणि CNG मध्ये 26 किलोमीटर पर केजी इतके मायलेज कंपनीनं दिलेले आहे. प्रत्यक्षात ऑन रोड जेव्हा गाडी आपण घेऊन जाऊ तेव्हाच आपण खऱ्या मायलेजचा अंदाज आपण लावू शकतो. टोयोटा ब्रँडचा विश्वास, इंजिनचा दर्जा आणि एर्टिगा सारखाच प्रॅक्टिकल अनुभव हवा असेल तर रोमियॉन गाडी ही तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. 5व्या क्रमांकावर आहे किया कॅरन्स, जी फीचर्स, स्टाईल आणि कम्फर्ट या तीनही गोष्टींच एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. या गाडीची ऑन रोड किंमत साधारण 12,80,000 ते 18 लाखांपर्यंत आहे. यामध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. पेट्रोलमध्ये साधारण 15 किलोमीटर पर लिटर तर डिझेलमध्ये 17 ते 18 किलोमीटर पर केजी मायलेजचा दावा कंपनीनं केलेला आहे. कॅरन्समध्ये प्रीमियम इंटिरियर, भरपूर फीचर्स आणि आरामदायी सस्पेन्शन दिलेलं आहे. ज्यांना थोडं जास्त बजेट चालत असेल आणि त्यासोबतच प्रीमियम 7 सीटर एक्सपिरियन्स हवा असेल त्यांच्यासाठी कॅरन्स उत्तम पर्याय आहे. तर मंडळी, 6 ते 7 लाखांपासून ते 25 लाखांपर्यंत आपल्या बजेट आणि वापराच्या गरजेनुसार अनेक 7 सीटर पर्याय उपलब्ध आहेत. काही गाड्या बजेट आणि कामासाठी योग्य आहेत, काही फॅमिली कम्फर्टमध्ये उत्तम आहेत, काही प्रीमियम अनुभव देतात आणि काही खडतर रस्त्यांसाठी परफेक्ट आहेत. तुम्हाला या सर्वांपैकी
कोणती 7 सीटर गाडी सर्वात जास्त आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल टर्बो ट्रॅव्हलर उत्कर्षला सबस्क्राईब करायला विसरू नका.